ही सत्य घटना आहे 11 फेब्रुवारी 2025 ची। मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातील ज्या मित्राने स्वतःच्या घरात बायको नको म्हणत असतानाही ज्या मित्राला राहायला जागा दिली, 2 वेळचं खायला अन्न दिलं, त्याच मित्राने याच्याच घरात याच्याच बायकोसोबत याच्या 2 मुलांसमोर अतिशय लाजिरवाणं कृत्य केलं। वाईट तर याचं वाटतं की याची बायकोही त्याच्या अनैतिक संबंधात बरोबर फसली आणि लहान मुलांसमोरच त्या दोघांनीही त्या दिवशी मुंबईमध्ये प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन येतो। त्याच आशेनं उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणारा राजेश चव्हाणही आपली बायको पूजासोबत मुंबईत आला होता। अगोदर त्यांनाही बऱ्याच वाईट परिस्थितींचा सामना करावा लागला, पण राजेशला चांगली नोकरी मिळाली म्हणून राजेश मुंबईतच मालाड मालवणी भागात आपली बायको पूजा, 10 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलासह भाड्यानं राहू लागले। एक दिवस अचानकच राजेशला त्याच्या गावाकडील एक जुना मित्र भेटला, जो मुंबईमध्ये काम न मिळाल्यामुळे निराश होऊन परत आपल्या गावी जात होता। त्याचं नाव होतं इम्रान मंसुरी। इम्रान मुंबईमध्ये येऊन 15 दिवस झाले होते, पण त्याला कुठेही नोकरी मिळाली नव्हती। ओळखीतल्या त्याच्या मित्रांनी त्याचे फोन देखील उचलणे बंद केलं होतं। आज इथे उद्या तिथे असाच मुंबईत त्याचा प्रवास सुरू होता। त्याच्याकडचे पैसे देखील संपत आले होते। कधी बस स्टँडवर तर कधी रेल्वे स्टेशनवर तो झोपायचा। अतिशय हालाकीत त्यानं मुंबईत दिवस काढले। मुंबईत आपल्याला काही नोकरी काम मिळणार नाही म्हणून आज कंटाळून तो त्याच्या गावी निघाला होता। तेवढ्यातच त्याला त्याचा जुना मित्र राजेश भेटला। राजेशलाही आपल्या गावाचा माणूस भेटल्यानंतर खूप आनंद झाला। तू परत जाऊ नकोस, तू माझ्या घरी चल। तुला चांगली नोकरी मिळत नाही, राहायची सोय होत नाही, तोपर्यंत तू माझ्याच घरात राहू शकतोस। आपण दोघं मिळून तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधूया, म्हणत राजेश मित्र इम्रान मंसुरीला आपल्या घरी घेऊन आला। राजेशची बायको पूजा आपल्या नवऱ्याला रागवू लागली। इथे आपणच कसं राहतो या छोट्याशा घरात आपल्यालाच माहिती आहे, त्यात या माणसाला इथे आणायची काय गरज होती, त्याला दुसरीकडे राहायला सांगा। परंतु नवरा राजेशनं पूजाला समजून सांगितलं, मी मुंबईत आलो तेव्हा मला कुणीही मदत केली नव्हती, पण आज मी दुसऱ्यांची मदत करू शकतो। त्याला नोकरी लागली की तो इथून निघून जाईल, थोडे दिवस सहन कर। पूजानेही नवऱ्याचं ऐकलं आणि त्याच्या मित्राला त्यांच्या घरात राहून दिलं। कदाचित राजेश इथेच चुकला असावा। आता राजेश सकाळी काम करायला निघून जायचा, इम्रान सुद्धा आपल्याला काम शोधत फिरायचा आणि दुपारी परत घरी यायचा। पूर्ण 1 महिना झाला, पण त्याला अजून चांगलं काम मिळालं नव्हतं। त्यामुळे तो दिवसभर राजेशच्या घरीच बसून असायचा। त्यामुळे पूजा आणि त्याची एकमेकांसोबत बोलून घट्ट मैत्री झाली होती। आजूबाजूच्या लोकांना इम्रान पूजाचा दूरचा भाऊ आहे असं सांगण्यात आलं होतं आणि पूजा आणि इम्रान हे देखील बहीण भावासारखंच सगळ्यांसमोर राहायचे। 1 महिन्यानंतर इम्रानला मुंबईत नोकरी लागली, पण नोकरीचा टाइम होता नाईट शिफ्ट। आता राजेश जेव्हा सकाळी कामाला जायचा तेव्हा दिवसभर इम्रान घरीच राजेशच्या बायको मुलांसोबत एकटाच असायचा आणि त्यामुळेच पूजा आणि त्याच्यात जवळीक वाढत चालली होती। राजेशला दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे तो घरी आल्यानंतर नेहमीच बायको पूजासोबत वाद घालत असे, तिला मारत असे। नेहमी दोघांचे भांडणही होत असे। यालाच पूजा खूप कंटाळली होती, परंतु तेव्हाच इम्रान तिचा मित्र बनून तिच्या आयुष्यात आला होता। ती त्याच्यासोबत सगळं काही शेअर करत त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं होतं आणि त्यांचं नातं अनैतिक संबंधांपर्यंत येऊन पोहोचलं होतं। सकाळी नवरा कामाला गेल्यानंतर नाईट शिफ्टला गेलेला इम्रान घरी परतायचा। घरातील मुलं लहान होते, त्यामुळे या दोघांचे प्रेम त्यांच्या समोरच चालू व्हायचं। लहान मुलांना काही कळत नव्हतं की त्यांच्या आईचं आणि काकाचं काय सुरू आहे। हे अंकल आपल्याच घरी राहतात इतकंच त्यांना माहीत होतं। आता रोज रोज तेच घडत होतं। दिवसभर काम करून थकून आलेला राजेश आता पूजामध्ये बदल बघू लागला होता। रात्री जेवण करून पूजा झोपून घेत असे। नवऱ्यासोबत प्रेमाचे 2 क्षण बोलायलाही तिच्याकडे वेळ नव्हता, कारण दिवसभर ती नवऱ्याच्या मित्रासोबत काम करून जे थकायची। नवऱ्यानं कधी शारीरिक सुखाची माग केली की तिचा नकार असायचा, त्यामुळे त्या नवरा बायकोत भांडण होत। पूजा गेल्या कित्येक दिवसांपासून राजेशच्या जवळ आली नव्हती, पण तरीही पूजा खूप आनंदी असायची। तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे कारण आपला मित्र आहे,
कदाचित आपल्या पाठीमागे काहीतरी सुरू आहे अशी शंका राजेशला हळूहळू येऊ लागली. म्हणून तो आपला मित्र इम्रानला एक दिवस म्हणाला, तुला चांगली नोकरी लागली आहे, पैसाही तुझ्याकडे येत आहे, त्यामुळे तू आता दुसरीकडे राहण्याची सोय कर. नवऱ्याची ही गोष्ट मात्र पूजाला पटली नाही. ती इम्रानशिवाय राहायचा विचार आता करूच शकत नव्हती. पण त्यांच्यामध्ये आता राजेश येत होता. त्यामुळे इम्रान पूजाला म्हणाला, राजेशला कदाचित काही माहीत पडले असावे. तो म्हणतोय त्यामुळे आता मला खरंच हे घर सोडून जावं लागेल वाटतं. त्यामुळे आता आपल्याला भेटताही येणार नाही. कदाचित मला हे घरच नाही पण मुंबई सोडूनच गावी जावं लागेल, कारण इथे घर शोधणंही खूप मुश्किल आहे ग. भावनिक बोलून इम्राननं बरोबर पूजाला त्याच्या जाळ्यात अडकवलं होतं. प्रियकर दूर जाईल या भीतीनं पूजा घाबरली होती. घरात आपले 2 लेकरं आहेत त्यांनाही ती आता विसरली होती. तिला त्या नवऱ्या व लेकरापेक्षाही नवऱ्याच्या मित्रामध्येच जास्त जीव अडकत होता. त्या दिवशी राजेश कामानिमित्त घराच्या बाहेर होता. तेव्हा पूजा आणि इम्रान एकमेकांसोबत बोलताना ठरवतात, आता रोज आपण भेटतो. आपल्यातील अनैतिक संबंध किती दिवस असे चोरून टिकणार. नवऱ्याला जर समजलं तर कधी आपल्याला पुढे जाऊन भेटताही येणार नाही आणि कायमस्वरूपी आपल्याला जवळ देखील राहता येणार नाही. तेव्हा दोघंही खतरनाक एक प्लॅन बनवतात राजेशला कायमचा संपवण्याचा. म्हणून दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री पूजा आणि इम्राननं राजेशला मारण्याचं ठरवलं होतं. म्हणून राजेश घरी आल्यानंतर इम्रान त्याला म्हणाला की मी आता तुझं घर कायमचं सोडतोय, पण त्या अगोदर आपण पार्टी करूया. मला तुझ्या घरात तू राहायला जागा दिली, 2 वेळेचं अन्न दिलं, त्या बदल्यात मलाही तुझ्यासाठी काहीतरी करू दे. राजेशला देखील दारू पिण्याची सवय असल्यामुळे तो पार्टीसाठी तयार झाला. इम्रानने घरीच खूप सारी दारू आणली. पूजाने आणि इम्रानने आधी राजेशला भरपूर अशी दारू पाजली आणि नंतर मुलांसमोरच त्यांच्या वडिलांची त्यांनी हत्या केली. चाकूने वार करून त्या आईने व तिच्या प्रियकराने राजेशचा जीव घेतला. ते लहान मुले देखील हे बघून खूप घाबरले. राजेशच्या हत्येनंतर संपूर्ण घरामध्ये रक्त पसरले होते, जे या दोघांनीही काही चादरी आणि इतर कपड्यांनी पुसून घेतले. त्या दोघांनाही त्यांच्या शरीरावर रक्ताचे डाग पडले होते, म्हणून त्यांनी त्यांचे कपडे बदलले, पुन्हा नीट घर पुसून स्वच्छ केले आणि नंतर राजेशचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवरून घेऊन 500 मीटर अंतरावर जाऊन एका निर्जन स्थळी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन नवरा हरवल्याची खोटी तक्रार या पूजाने दाखल केली. त्याचा एक फोटो देखील तिथे दिला. इम्रान आपला मानलेला भाऊ असल्याचं तिनं तिथे पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी पूजाला काही प्रश्न विचारल्यानंतर शंका येईल असेच उत्तर तिने त्यांना दिले. म्हणून पोलिसांना सगळ्यात आधी यांच्यावरच संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेशची बायको पूजा आणि इम्रान बाईकवरून राजेशला घेऊन जाताना पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांना या दोघांवरच संशय घट्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण गुन्हा केल्याची कबुली दिली. आता पोलिसांनी राजेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून पूजाच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि चादरी कपडेही पुरावे म्हणून ताब्यात घेतले आहेत. नवऱ्याच्या हत्येनंतर दिशाभूल करण्यासाठी पूजाने काहीच कसर सोडली नव्हती, म्हणून त्याचीच शिक्षा तिला आता गजाआड जाऊन मिळणार आहे. परंतु मित्रांनो, या घटनेनंतर स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या आईनं आपल्याच वडिलांना मारलं, त्यांचा जीव घेतला, याचा विचार करणाऱ्या त्या निष्पाप लेकरांची काय चूक, ज्यांना आज अनाथ व्हावं लागलं, आणि त्या नवऱ्याची काय चुकी, त्याच्याच मित्रासाठी त्याच्याच बायकोने त्याचाच खून केला. मी तर एकच म्हणेन, त्याने आपल्या मित्रावर आंधळा विश्वास ठेवून त्याला आपल्या घरी आणलं, तीच त्याची सगळ्यात मोठी चूक. कारण असे माणसं मित्र बनण्याचे लायकीचेच नसतात, जे दुसऱ्यांचे घरं उद्ध्वस्त करतात, ज्यांचे अन्न खातात त्यांच्याच पाठीत हे सुराखूप असतात, बहीण भावाच्या नात्याला हे कालीमा फासतात. या गोष्टीतून एकच शिकावं, कितीही जवळचा व्यक्ती असू दे, किंवा मानलेला भाऊ असू दे, किंवा मित्र असू दे, किंवा कुणी नात्यातलाच असू दे, पण आपल्या घरी राहण्यासाठी घेऊन येऊच नये. कितीही आंधळा विश्वास आपल्या बायकोवर मित्रावर असला तरीही, कारण कुणाची नियत कधी बदलेल हे अजिबात सांगता येत नाही. यांना दोघांना तर चांगली शिक्षा मिळायलाच हवी, पण वाईट वाटतंय त्यांच्या त्या लहानशा लेकरांसाठी.
जे आता अनाथ झाले आहेत. डोळ्यांनी बघितलेलं ते कधीही आता विसरू शकणार नाही. कदाचित ही गोष्ट आयुष्यभर त्यांना त्रास देईल. या अनैतिक संबंधांमुळे त्रास मात्र त्यांच्या त्या लहान मुलांनाच होतो. तुम्हाला काय वाटतं? चूक नक्की कुणाची? खाली कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. या क्राईम स्टोरीला लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.